हॅलो मेरे मित्रों, आता आपण पाहतोय LCM HCF. ओके, आता मला सांगा LCM HCF म्हणजे काय? लसावी मसावी. आता खूप जणांना हे अवघड वाटतं. खूप बेसिक आहे, एकदम मस्त. आज जर शिकलं ना परत शिकायची गरज नाही. ओके, लसावी मसावी. आता आपल्याला फक्त पाटीचं असलं ना एकदम मजेशीर गोष्ट आहे. आता समजा तुम्हाला मी डायरेक्ट गणितच देतो. ओके, बेसिकपासून आपण सुरुवात करूया. ओके, त्याने असं दिलेलं असतं की खालील दिलेल्या संख्यातील मसावी काढा किंवा लसावी काढा किंवा दोन्ही पण म्हणतात, लसावी मसावी काढा. मग आपल्याला कळत नाही की हे 3, 12, 15 काय आहे. ओके, खूप मस्त आहे. लक्षात ठेवा, हे 3 आहे ना जसं तसं मांडून घ्या. ओके, त्याच्या पुढे काय करायचं, डब्बा म्हणायचं. ओके, डब्यात टाकायचं डबा. 12, 15 यांच्या खाली रेष मारायची अशी एकदम व्यवस्थित, असं गडबड नाही करायची. आता 3, 12, 15 दिसतं मला. म्हणा चला, आपण काय करायचं, पहिल्यांदा बघायचं की 3च्या पाड्यामध्ये 12 आहे का, 3च्या पाड्यामध्ये 15 आहे का. असेल, दोन्ही पाडे असतील ना, लय मस्त आहे. जर नसेल त्याच्यावर पण आपण मस्तपैकी काहीतरी ट्रिक बनवूयात. ओके, आता आपण फक्त सिम्पल इथं दोन्ही पाड्यामध्ये मला दिसत आहेत. ओके, मग म्हणायचं 3चा पाडा जो आहे ना, 3च्या पाड्यामध्ये 12 किती नंबरला आहे. आपण पाडे म्हणायचे. 3 5 15. ओके, 5 नंबरला 15 आहे, पण 12 किती नंबरला आहे. 3 चौक 12 म्हणजे 3च्या पाड्यात 4 नंबरला 12 आहे. मग लक्षात काय ठेवायचं, 3च्या पाड्यामध्ये 4 नंबरला 12 आहे. ओके, मला सांगा 3च्या पाड्यामध्ये 3 किती नंबरला आहे. एकच नंबरला आहे ना. 3च्या पाड्यात 3 1 3. मग काय करायचं, हे असं मांडल्यानंतर 3च्या पाड्यामध्ये 1 नंबरला आहे म्हणून इथे 1 लिहिणार मी. 3 1 नंबरला आहे. 3चा पाडा, आपण 3चा पाडा म्हणतोय म्हणून 3 लिहिलं तिथे मी. 3च्या पाड्यात 3 नंबर 1 नंबरला आहे. 3च्या पाड्यात 12 किती नंबरला आहे, 4 नंबरला आहे. 3च्या पाड्यात 15 किती नंबरला आहे, 5 नंबरला आहे. अरे वा, मस्त आहे. मग बघायचं की आता 1 4 5 आला. ओके, 1 4 5 आला की या तिघांपैकी कुठल्या पाड्यामध्ये आहे का. नाही, 1च्या पाड्यामध्ये 1 आहे. ओके, 4च्या पाड्यामध्ये 4 आहे, 5च्या पाड्यामध्ये 5 आहे, पण 4च्या पाड्यामध्ये 2 आहे, 2च्या पाड्यामध्ये 4 आहे. ओके, परंतु मी काय म्हणतोय की कमीत कमी 2 संख्याला आपल्याला डिवाइड झालं पाहिजे. 2 संख्याला, इथे एकाच संख्याला जातो ना. आपण काय करायचं, ते तिथं सोडून द्यायचं. मग आपल्याला काय करायचं, ट्रिक काय आहे. आता त्यांनी लसावी विचारलं की लसावीची स्पेलिंग काय येते रे, ल. आता हे ल काढलं मी. लसावीची स्पेलिंग, लची स्पेलिंग काय येते, ल. यल येते का नाही. मग यल असं टाईप करायचं येते, ती तुमची लसावी. मग 3 काय करायचं, 3 मल्टिप्लाय करायचं सगळ्यांचं. आता मस्त 3 1 गुणुले 4 गुणुले 5 इज इक्वल टू, आता सॉल्व करा. 3चा पाडा 1 पर्यंत म्हणा, 3 1 3 झालं कट. ओके, मग 3चा पाडा परत 4 पर्यंत म्हणा. ओके, 3 चौक 12. ओके, मग 12चा पाडा 5 पर्यंत म्हणा. 12 पंचे 60. तुमचा लसावी हा 60 आहे. मसावी किती आहे, मसावी जो आहे ना तो 3 आहे. ओके, किती मस्त सोपं आहे. अशाच पद्धतीनं अवघडातल्या अवघड गणितंसुद्धा आपल्याला शिकायचे आहेत. ओके.